दावोस समझौते से बदलेगा अहिल्यानगर का चेहरा। औद्योगिक क्षेत्र में गुंडागर्दी और अवैध वसूली पर सख्त कार्यवाही होगी। अहिल्यानगर महाराष्ट्र से खबर। दावोस समझौते से उत्तर महाराष्ट्र के 5 जिलों में 50,000 करोड़ रुपए का निवेश आया, जिसमें अकेले अहिल्यानगर जिले को 11,519 करोड़ रुपए का निवेश मिलेगा। इससे 18,000 रोजगार सृजित होंगे और पूरे उत्तर महाराष्ट्र में करीब 75,000 लोगों को रोजगार मिलने की संभावना है। पहले औद्योगिक विकास केवल मुंबई पुणे तक सीमित था, लेकिन अब सुपा, एमआईडीसी जैसे केंद्रों के माध्यम से इसका विकेंद्रीकरण होकर अहिल्यानगर का चेहरा बदल जाएगा। ऐसा विश्वास महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने व्यक्त किया। अहिल्यानगर सुपा एमआईडीसी में टॉरल इंडिया के अत्याधुनिक संयंत्र के उद्घाटन के अवसर पर मुख्यमंत्री बोल रहे थे। इस अवसर पर मुख्यमंत्री ने औद्योगिक क्षेत्रों में गुंडागर्दी और अवैध वसूली पर सख्त कार्रवाई के निर्देश दिए। साथ ही सुपा, एमआईडीसी और दावोस समझौते से जुड़े निवेश और रोजगार पर बड़ी घोषणाएं की। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने औद्योगिक सुरक्षा को लेकर कड़ा रुख अपनाते हुए प्रशासन और पुलिस को स्पष्ट निर्देश दिए कि औद्योगिक क्षेत्र में किसी भी प्रकार की गुंडागर्दी या अवैध वसूली बर्दाश्त नहीं की जाएगी। महाराष्ट्र एमआईडीसी में उद्यमियों को परेशान करने वाली प्रवृत्तियों के खिलाफ कठोरतम कार्यवाही की जाएगी। मुख्यमंत्री ने उद्यमियों को आश्वस्त करते हुए कहा कि राज्य सरकार उनके साथ मजबूती से खड़ी है। उन्होंने कहा कि औद्योगिक क्षेत्रों में कानून व्यवस्था बनाए रखना हमारी प्राथमिकता है। किसी भी उद्यमी को काम करने में बाधा नहीं आनी चाहिए। इसके साथ ही उन्होंने घोषणा की कि उद्योगों को बढ़ावा देने के लिए आगामी 5 वर्षों तक बिजली दरों को स्थिर रखने या कम करने का ठोस प्रयास किए जा रहे हैं। महाराष्ट्र से वंदे भारत न्यूज ब्यूरो चीफ विवेक भिडे की रिपोर्ट। क्वालिटी होती किंवा एक्सपोर्ट करता जी क्वालिटी लागते त्या क्वालिटीचं काम हे या ठिकाणी या उद्योगाच्या माध्यमातून होत आहे आणि यातूनच जी भारताची शक्ती आपल्याला पाहायला मिळते त्या शक्तीचा आविष्कार म्हणजे हा उद्योग आहे असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही। महाराष्ट्राचं सरकार हे पूर्ण शक्तीनिशी आपल्यासारख्या उद्योजकांच्या पाठीशी उभं आहे। मध्यंतरी मला असं काही ऐकायला मिळालं होतं की सुप्यामध्ये काही जेव्हा नवीन औद्योगिक इकोसिस्टम तयार होते तर जसे चांगले लोक तयार होतात तसे काही वाईट लोकही तयार होतात। काही लोक जरा आमच्या उद्योगांना त्रास देण्याचाही प्रयत्न करतात। त्यामुळे मला असं समजलं होतं की काही तयार झालेले आहेत पण त्यानंतर त्यांचा बंदोबस्त आपण लावला आहे आणि आजही मी एसपींना सांगतो आता ही जी सुप्याची एमआयडीसी आहे ही अत्यंत वेगाने वाढणारी अशा प्रकारची एमआयडीसी आहे आणि उद्योग हा जर आपल्याला यशस्वी करायचा असेल ईज ऑफ डुईंग बिझनेस, कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस आणि त्या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्था या तीनच गोष्टी असतात की ज्यामुळे उद्योग चांगला होऊ शकतो। ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये आपण काम करतो, कॉस्ट कशी कमी आणायची असा आपण प्रयत्न करतो, लॉजिस्टिक्स कॉस्ट कशा कमी करायच्या याचा प्रयत्न आपण करतो। पुढच्या 5 वर्षाकरता कुठल्याही परिस्थितीमध्ये औद्योगिक विजेचे दर वाढणार नाही याची देखील आपण काळजी घेतली आहे। किंबहुना ते कमी कसे होतील हा प्रयत्न आपण करणार आहोत, ज्यातनं कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस याच्यावर देखील एक महत्त्वाचा परिणाम होणार आहे। पण लॉ अँड ऑर्डरच्या संदर्भात माझे स्पष्ट निर्देश आहेत की कोणीही उद्योजकांना जर त्रास दिला तर त्याला स्पेअर करायचं नाही, त्याला ठोकून बंद करायचं, पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही अशा पद्धतीनं कायद्याने ठोकायचं। ठोकायचा अर्थ लोक वेगळा लावतात, कायद्याने त्याला ठोकून अत्यंत ताकदीनं या ठिकाणी छोट्यातल्या छोटी घटनाही सिरियसली घेऊन उद्योजकांना योग्य प्रकारे काम करता आलं पाहिजे। समजा एखाद्या उद्योगात काही अनएथिकल प्रॅक्टिस असतील तर लोकांनी रेग्युलेटरकडे गेलं पाहिजे, रेग्युलेटर त्याच्यावर कारवाई करेल। पण झुंडशाही गुंडशाही ही कुठल्याही उद्योगात महाराष्ट्राच्या कुठल्याही एमआयडीसी मध्ये मी खपवून घेणार नाही हा संदेश मात्र या निमित्ताने निश्चितपणे मी देऊ इच्छितो। आणि मला विश्वास आहे की जोपर्यंत भरत सारखे उद्योजक आमच्या सोबत आहेत तोपर्यंत निश्चितपणे आपल्या प्रगतीला कोणीही थांबवू शकणार नाही। मी पुन्हा एकदा भरतचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या कुटुंबाचं या ठिकाणी अभिनंदन करतो। संपूर्ण कुटुंब हे त्यांच्या पाठीशी अत्यंत ताकदीने उभं आहे। त्यांच्या कन्येनी मला आज खूप सुंदर ग्रीटिंग या ठिकाणी दिलेलं आहे, त्याबद्दल मी तिचे देखील
आभार मानतो की तिने खूप मेहनत करून एक स्वतःच्या हाताने एक सुंदर अशा प्रकारचं ग्रीटिंग तयार केलेलं आहे. तिचंही मनापासून कौतुक करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आभार मानतो. पुढचे अनेक कार्यक्रम असल्यामुळे खरं म्हणजे पालकमंत्र्यांचं, सभापतींचं सगळ्यांचं भाषण होणं गरजेचं होतं, पण मी म्हटलं ते शेवटी भूमिपुत्रच आहेत, त्यामुळे ते नंतरही या ठिकाणी भाषण करतील. मी आपलं भाषण पहिले करून घेतो आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.